आज आणली आहे कलटुली आणली आहे, जी सगळ्यांना माहिती आहे की ही रानभाजी आहे आणि ती आम्ही आज घरी बनवणार आहे जेवायला आणि तीच आता मी करायला घेतली आहे। बघा ही सगळी आता मी इकडे सगळी कंटोल जी आहे ना ती मी इकडे आता कापून घेतली आहे आणि ह्याच्यातल्या बिया सगळ्या मी आता काय म्हणतात बरं काढून घेतल्या आहेत पूर्ण। ह्याच्या चमच्याने ह्या सगळ्या बिया पूर्ण साफ करून हे बघा ही अशी आतमध्ये मी साफ करून घेतली आणि ही थोडी अजून माझी चिरून झालेली आहे। आज आम्ही कंटोलची भाजी करणार आहोत। आता बऱ्याच पावसामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात ज्या रानभाज्या असतात आणि त्या फक्त म्हणजे काही दिवसांसाठीच असतात, त्यामुळे आता ही सीझनची आमची पहिलीच कंटोल आहे, आम्ही पहिल्यांदाच आणलेली आहे ह्या सीझन मध्ये आणि त्यामुळे आता ही भरपूर अशी आणली आणि मनसोक्त ती भाजी आणि पोळी खायची आहे। ही भाजी बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जण करत असेल माहित नाही, आम्ही तर साध्या अशा पद्धतीमध्ये मी ही करणार आहे, नुसती तेलावर वाफवून परतवून करणार आहे, बस पाणी वगैरे काही घालणार नाही। काही जण ह्याच्यामध्ये काहीतरी वाटतं तुम्ही लोक कशी करतात ते आम्हाला सांगा बरं, म्हणजे आम्हाला कळेल की नक्की तुमच्याकडची पद्धत काय आहे। मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये ही भाजी करता। तर मंडळी या जेवायला काय म्हणजे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही कंटोलची भाजी केलेली आहे, ही चटणी आहे, आवळ्याची चटणी आहे, पोळी आहे आणि हे बघा आता आई बसली आहे इकडे आई बसलेली आहे। आम्हाला जरा ना थोडा आवरायला खूप उशीर झाला आणि भाजी मी केली आहे, त्यामुळे आता आई खाऊन सांगेल की भाजी कशी झालेली आहे। मस्त झालीये, ओके, आवडली का? व्यवस्थित झालीये? तू जशी करते तशी चव आली आहे का? ओके, तशीच्या तशीच। हा, आणि ह्या भाज्या खाण्याची एक वेगळीच मजा असते आणि भरपूर भाजी पोळी आम्ही खाणार आहे। तर या मंडळी तुम्ही पण जेवायला आणि तुम्ही भाजी केली तर आम्हाला सांगा की तुम्ही पण ही भाजी केलेली आहे। ह्याची रेसिपी तुम्हाला लवकरच मिळणार आहे किंवा मिळालेली असेल, दोघात एक काहीतरी झालं असेल, ब्लॉग पहिले येईल किंवा रेसिपी पहिले येईल। आता जसं काम होईल आमचं त्याप्रमाणे आम्ही ह्या गोष्टी करणार आहे, बरोबर आहे? येस।